मॉर्निंग गाईज, कशात तुम्ही? तर आम्ही चाललो जेजुरीला. आता तर वाजलं 3 वाजलं, अजून कोणता पत्त्या नाही. तर सगळीला जमली बघा, तुम्ही बघू शकता, दिसत नाही आमचा बघा. या आमचा मी 9 वाजता जेलू पोचून चाललो. ओके ओके ओके. देव येतो ना तुम्ही. तू घेतला आहे तर चला आता आम्ही चालून सगळी जण रेडी झाली. माली कुटुंब आमचा माली कुटुंब सगळं चाललो ना मी. चला आता भेटूया बस मध्ये. कशी मजा तुम्हाला दाखवतो आज आमची. चला बाय. आमचा देव खंडोबा देव घेऊन चालू आमचे देव सर्व. चला आज किती मजा येणार सगळ्यांना सांगतो तुम्हाला. आज मजा करते, फुल मजा. बाबू किती मजा कर, मजा करायची फुल. जय मल्हार. चालून जेजुरीला आमचा माली परिवारांचे नवविवाहित दाम्पत्य बघू शकता तुम्ही. तर दादा आल्या सोबत आमचे. तर आज किती मजा होते तुम्हाला बघू. येताना तर फुल मजा आहे, जाताना तर बोलूच नका. आज येताना तर लईच मजा आहे. चला आता भेटूया गाडीमध्ये. आज सगळ्यांना कवयित्री अश्विनी माली. तर आमचा माली कुटुंब बघू शकता तुम्ही. दादा काय चालून? चला जेजुरी. चला जेजुरी. आपला जेजुरी काय काय चालून? जेजुरीला मग मजा करणार ना. आता कवयित्री अश्विनी माली बघू शकता, त्यांचाच मोबाईल आज वापरतो मी. तर कुठे चालल्यात मग असे एवढे लाजता काय तुम्ही? आमचा बाबू बाबू आमचा बाबू काय करते? बाबू काय झालं, काय झालं? जेजुरी वहिनी ना आमचा सगळी जाऊन बघू शकता. आमची सगळी माणसं सगळी मागे बसली. काम दिलं वाटतं आम्ही सगळी. तर आपला आता जस्ट फोनवर थांबलेलो आम्ही काकांना उचलासाठी. काकांची फॅमिली आता उचलली. आता कोपोलिओ मेन स्टॉप आहे. मग कोपोलिओ मेन स्टॉप आहे. तर आता आम्ही पोचलून तलेगावला. आमचा बाबू काय ऐकत नाही. तर चहा नाश्ता करावं सगळी जण आता आली. बघू शकता तुम्ही तलेगावला सगळी जण. आमची सगळी जण आहे बघ. सगळी जण आणि मुता चालू ना. मुता चालला बाबा. बघला प्रिन्स, आमचा प्रिन्स बघा. प्रिन्स मुता चाललाय. काका काय आला? आता आपण आलो तलेगावला. नकल्या काय बोलतो आमचा नकुल बा. आता आमची खरेदी सुरू झालेली आहे. आमची आता खरेदी सुरू झाली आहे. आमच्या बाबूची खरेदी सुरू झाली. नरलाय बघा आमचा बाबू. चले बाबू काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? बोल बोल बोल. पटकन बोल. पटकन बोल. बाबू काय पाहिजे? हात हात करा फक्त. आता तिकडं दादा बघतोय कसं असतं. पाहिजे बाबू? पाहिजे? स्टार्टिंगला हलका होता ना बाबू. आता आम्ही थांबलो तलेगावला. तर बाकी मजा अजून बाकी आहे. आता जरासं सकाळच्या वाजलं 5:30 वाजता आम्ही तलेगावला थांबलो. बाकी मजा आहे काय ती नंतर दाखवतो मी. माझा लुक कसा वाटला ते पण सांगा तुम्ही जरा. नकुलचे बा जायला सोलो पा कॉफी एंडी का साधा काम आहे का? आमच्या निकेतने घेतला. सगळी जण आली जुरली. सकाळी 5:30 वाजता नाश्ता करताना आहे. 5:30 वाजता वडापाव खावाला. 5:30 वाजता आमचं सुचित भाऊ बघा. आता तुमचं कुपन घेतलाय. आता पहिल्यांदा इमानदारी कुपन घेतला असेल नाही. कुपन घेतलाय. आता काय येतं? एक कॉफी
ओ हो कॉफी काय घेतलं तुम्ही? काय घेतला हो? कॉफी आहे, वडापाव, चहा येता का? कॉफी प्या आता, बदलला, मॉडर्न जमाना आलाय. काय सुचित काय घेतलाय? हा दोन. आमचा डेव्हिल बघा कसा आहे, एकदम प्रोफेशनल लेवलला आहे बघा. कसा जायला दाढी बिडी बघ, भेंडी साधा काम नाही. शाबाश. आई सकतो भाकरी आवरे सकाळूस. आई सकतो भाकरी बा, मुद्दम मोबाईल करायला आली, भाकरी करायला नाही या भाकरीनं. काय 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 आणलं या, काय आणलं? माझा मोबाईल कोणता? मर्सिडीज बा कसली आहे, असली भेटली तर आमची तयाशी वाटवायला लागेल. आता आम्ही तलेगावशी निघलो, आता स्टेट आपला डायरेक्ट जेजुरी ना. आता नॉनस्टॉप आता जेजुरीला आम्ही जाणार. तर आता तरी काय मजा नाही आहे, म्हणजे मी पुढं बसतोय, पण येताना काय ती मजा येते नक्की दाखवू तुम्हाला. तर पहिला गेलं पप्पा तुम्ही काय आणलात? खाजा आणलाय, खाजा खायला. तर बघूया पुढं मजा काय आहे ती आपली. चला. एक झोप कारली मी नाही. आता आम्ही पोहोचलो, मग 10 ते 5 मिनिटां करणार झोप काढली पाहिजे. कसं काय मंडळी? फायनली गाईज आता पोहोचलो आम्ही जेजुरीला. बस लावली पोलीस स्टेशन जवळ. आता पार्किंगला जागा नाही, भरपूर गर्दी आहे बोलतात लोक. आता बघू, केल्यावर समजेल. आता काय ऐकत नाही. आज पोचलो पूर्ण टेम्पूची वाट बघतो ना आम्ही हल्ली. बघा अवस्था सगळ्यांची. झोप कशी डोल्यावर बघा, डोल्यावर आमच्या बाबूची झोप, डोल्यावर डोलं असेल. या एक प्रॉपर झोप काढली, प्रॉपर झोप. आमचा माणूस काय कंबर दुखायला लागली. तर आज काय मनाने वाटत होतं रात्री बसमध्ये येणार आहे ना. आमचा नकल्या बघ कसा पिचकाऱ्या मारते बघ. ए कसला पॉश आलाय बघ नकल्या. मागे जा कसला पॉश आलाय बघ. नकुल मग आज याचा साखरपुडा आहे म्हणून आलो ना आम्ही इकडं. पप्पाही घेतलाय सांगून माझा. ए टिंग नंग टंग नंग डंग नंग टक नंग. पब्लिक चा कशी चालली पोचलो आता रूम. लय गर्दी आहे, इथून चालत जावं लागेल आता तेवढं आम्हाला. आता तयारी झाली आहे समजली. आता चालू दर्शनाला. आमचे काका बघलो मस्त येल्लो जय मल्हार. सगळी झाली तयारी झाली आता आमची. सगळी वाट बघताना तिकडे वरती जायची. वरती गेल्यावर आता बघू पुढची मजा तुम्हाला. आता वरती जेजुरी पायथ्यालाच गर्दी आवडी आहे. तर वरती गेल्यावर कशी गर्दी असते. कॅपॅसिटी नाही वरती जायची. जेजुरी मुख्य कुमारद्वार. लवकर लगीन होते आमच्या सुचितचा. ती सगळी जण आली, देव चाललं वरती आमचं. आमचं देव आलं, देव चाललं वरती आमचं. देव चाललं, देवी चालली वरती. अशुकला देवी चालली वरती आमची. आता तवरेल आमची बिचारी वर्षी उतरून परत आली याला नेवाला. नवरा चुकाटलेला म्हणून. काय चुकाटलेस रे बसमध्ये? जेजुरीन आलून रिक्षान चालून देवला जर आवरेला उतारून आम्ही रिक्षान चालून बघा. आम्ही रिक्षान चालू रिक्षान. जय शिवसेना. सगळी जण पाया पडून आली. आमचा मल्हारी पा कशी आमचा मल्हारी केलाय बा. हा ठीक आहे.
आता सगळे इथं चाललंय आपली सेटअप चाललाय जेवण चालू आहे इथं बघा सगळे आपला आमचा पण आहे आता इकडं बघा आमचं पा यो बाबू काय बोलता बाबा मग युट्यूबला बघणार की नाही तुम्ही कशी पित होता आय डोंट नो ओके एलकोट जय जेजुरी जय जेजुरी
झाली. मग गोंधळ बुवा गोंधळ कसा आहे? हा केला तर गोंधळ तर डोक्यावर डोंगर पडतो सारखं वरच वार आहे का त्यांचं? उद्या करू आज करू उद्या करू म्हणता म्हणता माणूस म्हातारा होतो, पण त्याला देवा धर्माचं कार्य काही लवकर घडत नाही. का घडत नाही? माणूस एकदा प्रपंच रूपी मायासागरात पडला म्हणजे संसाराला लागला की त्याला देवा धर्माची आठवण कमी होते. त्यावेळेस माणसाला काय आठवतं? सगळं माझं आठवतं. माझं म्हणजे काय? घर माझं, दार माझं, शेती माझी, संसार माझा, मुलं माझं, बाळ माझं, पैसा अडका डाग दागिना माझा, सगळं माझं आणि कबाडी वज एकदा आली हरीची वारा. सगळं राहतं आपल्या घरात. माणूस जन्माला त्यांनी काही घेऊन येत आणि मेल्या सुद्धा सोबत कुणी काही घेऊन जात नाही. माणसाच्या सोबत काय येतं बाबा? भजन पूजन कथा कीर्तन जागरण गोंधळ मुखाने घेतलेलं हरिनाम. हरिनाम. तानाल्याची ताण जाणं, भुकेल्याची भूक जाणं, आई वडिलांची सेवा करा ना अन्नदान करा. एवढं सोबत बाकी सगळं जागेवरती पण राहतं. असं या प्रपंच व्यापाने जगदंबेचा गोंधळ पाठीमागे राहिला. तर घरात गोंधळ, दारात गोंधळ, शेती शिवारी गोंधळ, सर्व कुटुंबाचा गोंधळ. असा गोंधळ व्हावा नाही म्हणून जगदंबेचा 5 नामाचा 5 तत्वाचा आदिमाय शक्तीचा गोंधळ घालायचा. गोंधळ करायचा म्हणजे आपल्या घरादारातले गोंधळ नाहीचे होतात. घरामध्ये सुख शांतता लागते, पैशाला पैसा लागतो, माणसामध्ये माणूस राहताना धरल्या कामाला यश येतं. आणि अंबाबाईचा वाढताच आपल्या कुटुंबावरती तशी राहतो. तुळजापूरच्या अंबाबाई भोळे भक्ताच्या घरी गोंधळाला आली. तसेच मांढऱ्याची कळबाईकडे सोडून गोंधळाला कशी तशी येते? ती अगं चांदण्या महाली आई हसली गोड गाली, आग नटून स्वार पालकीत आली, आग नटून स्वार पालकीत आली, माझी काळूबाई गरबा खेळाया आली. बसली जेवायला आमची कुटुंबांची. तुला आज बघ सगळी जेवायला बसली ना आमची. रोपा कांदपा कांदपा केव्हा जेवण होते दादा? लिंबू मागतोय. कच्चा लिंबू येतो. जेवायला बसली ना आमची. चला काय आता आम्ही निघालो घरी, कारण रात्री कसं बँजो सांगितलं ना, तर बँजो वाजवायला म्हणजे एन्जॉय करतात. म्हणजे कसं जेवढा लवकर निघू तेवढा. आता 3 वाजले, आता आम्ही निघतोय घराकडे. घरचा प्रवास आता बघा, घरच्या प्रवासाला किती एन्जॉय होते ती गाडीमध्ये. तर चला दाखवतो मला.
आता आमच्या आता जग भांडणं झाल्या ना याशी बघू शकता तुम्ही कशा भांडणं झाल्या बघू शकता कशा भांडणं झाल्या चला तर आता आम्ही चालू करा लय गोंगाट झालाय आज भांडणं आल्या पगा मराच्या भांडणं आल्या चला आता आम्ही चालू करा बा कुत्र्यासारखं मारले उभा का कलर पाय झाला बघा बा कसा सगळे आपले माल पण हेलकोट हेलकोट सदानंदाचा पुढच्या वर्षी हेलकोट हेलकोट सदानंदाचा पुढच्या वर्षी चिताचं बागान या बाहों पे राहों पनाहों पे बाहों पे साहों सलाह